मुंबईतल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने सुद्धा त्यांच्या हद्दीमध्ये 85 अनधिकृत होर्डिंग हे आढळलेले आहेत। 349 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याची बाब समोर आलेली आहे। पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंनी याचा आढावा घेतलाय। येत्या 2 दिवसांमध्ये याबाबत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, नेमके काय निर्देश दिलेत आयुक्तांनी? पुण्यात काय पावलं उचलली जात आहेत? मनश्री, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाला आता जाग आलेली आहे आणि या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आढावा घेतलेला आहे आणि येत्या 7 दिवसांमध्ये जे अनधिकृत होर्डिंग्स आहे शहरातली ते काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र हा आढावा घेत असताना धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे। 350 होर्डिंग्स स्ट्रक्चरल ऑडिटच झालं नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे या 350 होर्डिंग धारकांवरती काय नेमकी कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर एकूण साधारणतः 2500 अधिकृत होर्डिंग शहरात आहे, तर जवळपास 85 होर्डिंग्स हे अनधिकृत आहेत। त्यामुळे या होर्डिंग्सला काढून टाकण्याचे आदेश आहेत आणि संबंधितांवरती पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि येत्या 2 दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिलेले आहेत। कारण 2 वर्षांपूर्वी पुणे शहरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने होर्डिंग्स पडून काही जणांचा मृत्यू झाला होता। मात्र घाटकोपरच्या घटनेची पुनरावृत्ती पुण्यात होऊ नये या संदर्भातली भीती सातत्याने पुणेकर व्यक्त करत असतात। त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासन आता या संदर्भातली कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। येत्या 7 दिवसांमध्ये शहरात ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अनधिकृत होर्डिंग्स असतील ते काढून टाकावेत अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश पुणे महानगरपालिका आयुक्तांनी दिलेले आहेत। तर 350 जे स्ट्रक्चरल ऑडिट न झालेले जे होर्डिंग्स आहेत त्यांचं सुद्धा ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या सगळ्या होर्डिंग्स धारकांवरती कारवाईचे सुद्धा आदेश आता पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। नक्कीच योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।